एकीकडे एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे गणेश नाईक. एक ठाण्याचा तर दुसरा नवी मुंबईचा वाघ. खरं तर गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये ठाण मांडून एकनाथ शिंदेंना उघड आव्हान द्यायला सुरुवात केली होती. मात्र म्हणतात ना, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी. एकनाथ शिंदेंनी देखील नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं नाईकांसमोर कडवं आव्हान उभं केलंय. आता या दोन वाघांच्या झुंजीमध्ये कोण राहणार आणि कोणाला जंगल सोडावं लागणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. कभी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे. अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे. शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो. महापालिकेची सत्ता आल्यानंतर ह्या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाली, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला, त्याचा हिसाब किताब निश्चितपणे मागणार आम्ही. डोक्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात लाभलेल्या गणेश नाईकांनी वर्षभरापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात जोरदार मोहीम उघडली. नवी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असल्यानं नाईक विरुद्ध शिंदेंमधला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आणि त्याचा प्रत्यय प्रचार सभांमधून येतोय. नगरविकास खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आणि या खात्यानं नवी मुंबईची वाट लावल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला. तर एवढी वर्ष नवी मुंबईत सत्ता कुणाची होती असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदेंनी पलटवार केला. दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा. इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडी, असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे. अरे मग ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना. मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे. अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे. शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो. नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष सत्ता भोगणारा कोण ही जनतेला माहीत आहे. आणि त्यामुळे आम्ही इथे हुकुमशाही गाजवायला नाही, तर लोकांचं राज्य, लोकांना हवा असलेली सत्ता आणण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. आणि बाकी तर आमचे लोक उद्या उत्तर देतील. भाजपाची सत्ता आली तर गेल्या काही वर्षातला टेंडरचा हिसाब किताब समोर आणू असा इशारा देतानाच शिंदेंनी नवी मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी केल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला. युनिफाईड डीपीआर वरून देखील गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये सामना रंगला. महापालिकेची सत्ता आल्यानंतर ह्या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाली, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला, त्याचा हिसाब किताब निश्चितपणे मागणार आम्ही. नाही, मी तेच बोलतो ना, 3000 कोटीचा डल्ला मारला, 800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता. आता इथे जर बोलाल, मी योग्य ठिकाणी बोलले म्हणजे कुठल्या मूर्ख माणसाने हा युनिफाईड डीसीआर आणलाय. भूमिपुत्रांना न्याय देण्याबरोबर या भागातला विकास, पुनर्विकास, लोकांना हक्काचं घर पाहिजे, रखडलेले प्रकल्प आहेत, याला चालना देण्याचं काम. काही ठिकाणी क्लस्टर आपण करू, काही ठिकाणी SRAच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे, काही ठिकाणी MIDCची जागा आहे, त्या ठिकाणी MIDCला देखील आपण सांगितलं आहे उद्योग मंत्र्यांना. त्यामुळे या सगळ्या ज्या काही जी प्रकरणं आहेत, किंबहुना या लोकांच्या निगडीत जे काही प्रश्न आहेत, हे सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवसेना करेल. आता नवी मुंबईच्या मतदारांना कुणामध्ये विकास पुरुष दिसतोय, गणेश नाईकांमध्ये की एकनाथ शिंदेंमध्ये, हे निकालानंतरच कळेल. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.